हाय नमस्कार एव्हरीबडे, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू, आय एम फाईन एव्हरीबडे. तर कालपासून माझे व्हिडिओ आला नाही. काल तरी एक शिळा पाका होता ती टाकला, परवा दिवशी 2 किलो होतं त्यातला एक परवा दिवशी टाकला, एक काल टाकला. काल बी व्हिडिओ बनवला नाही, आज बी व्हिडिओ बनवला नाही. मग म्हणलं निव्वळच बंद ठेवण्यात काय मजा नाही आहे का नाही. रोजच्या रोज रुटीन चालू राहिलं म्हणजे बरं पडतं आहे का नाही. एखाद दिवस व्हिडिओ नाही टाकला तर काय माझ्या जळकुट्या लोकांना वाटन की राधी गचकली का काय. पण राधी आताच नाही गचकायची. राधीला गचकायला लय टाईम आहे अजून. कसं आहे माहिती आहे का, कधी दिवस असं येतात कधी तसं येतात का नाही. तर मी व्हिडिओ का नाही टाकलं ते अगोदर तुम्हाला सांगते. तर मी बारामतीला गेली होती आणि तिकडून आल्यापासून घर आवरलं होतं, फक्त भांडी घास हे कर ते कर तेच चालू होतं माझं. पण आज बघा सगळं चेंजेसच केलं मी. चला तुम्हाला दाखवते. आज आपलं बऱ्याच दिवसानंतर अख्खं पूर्णच्या पूर्ण घर दाखवते तुम्हाला. सेल्फी कॅमेरानंच दाखवते, कारण कधी कधी जेवण करताना का नाही ही डावा हात आहे, पण जेवण करताना आम्ही उजव्या हातानं करतो ना, तर बऱ्याच जणांना वाटतं की ही चपण्याच हातानं खात्यात, म्हणजे डाव्या हातानंच खात्यात असं वाटतं. पण नाही, सेल्फी कॅमेरा असल्यामुळं डावं उजवं दिसतं, उजवं डावं दिसतं आहे का नाही. तर काय जणांना वाटतं की राधे तुम्ही उलटा पदर घेता काय. उलटा नाही, सरळच असतो आहे, डाव्या हातावरच पदर असतो, पण सेल्फी कॅमेरामध्ये तुम्हाला ती उलटा दिसतो. तर हे आपला खाट ह्या साईडला ठेवला आहे, एकदम दाराच्या पाठीमागं आहे का नाही. आणि इकडं आहे का नाही, तिकडला टेबल ही काढून इकडं ठेवली, मशीन इकडंच ठेवली या बघा, इकडं ठेवली या. इथला सगळा समोरचा राडा काढला. काय व्हायचं माहिती आहे का, ज्या वेळेस मी झोपायची का नाही तेव्हा कोणी बी घरातनं बाहेर आलं की ते डायरेक्ट समोरच दिसायचं ना, ते चांगलं वाटत नव्हतं. मग पटकन उठून बसावं लागायचं. त्यामुळं का नाही दाराच्या पाठीमागल्या साईडला इकडं ही लावलं आहे, खाट लावला आहे. खाटाच्या खाली फरशा ठेवलेल्या आहेत त्या. माझ्या थोरल्या जाऊबाईनं का नाही असं म्हणजे बऱ्याच फरशा दिलेल्या आहेत, म्हणजे त्यांच्या घराच्या शिल्लक काय राहिलेलं ना, तर जेणेकरून एक टॉयलेट बाथरूम होईल अशा फरशा दिलेल्या आहेत त्या. तुम्हाला दाखवते, खाली ठेवल्या त्या. ती जी बॅग आहे का नाही ती पलीकडली ती माझ्या भावाची आहे, आरुषच्या पप्पाचे. आणि हे बाकीचे खोके आहेत का नाही, हे 2-3 खोके, जेणेकरून बाथरूम किती होईल. खाटावरचं अजून हातरा पांघरायचं, ह्याच्या घड्या घालायच्यात. तर चला तुम्हाला दाखवते अजून. बघा इथली मांडणी काढली मी आणि बघा इकडं लावली या, इकडं लावली सिलेंडरच्या शेजारी. फ्रीज तर काय आता मी विकणारच आहे बघा. फ्रीजमध्ये आपलं काय नसतं पण आणि काय ठेवत पण नाही. आणि इकडनं असं ह्या मांडणीवर का नाही जे नाही लागणार ते सगळे वर टाकले ती भांडी. आणि ती लाईटीवरली शिगडे त्याच्या खाली, त्याच्यावर ती नाही का चिप्स बनवायचं ती खोक आहे. नंतर ती गाडीच्या चाकाचं ती काढून ठेवलंय कारभारीने. ती काय म्हणलं ही फॅशनचं आहे, चांगलं दिसतंय, पण वाटेल कुठं तर पडलं तर तुटल. मग ते म्हणलं उगाच कशाला ते आहे का नाही, चांगलं आहे म्हणून त्यांना काढून ठेवलं. काय ढिलं बिलं झालं असेल, मला काय त्यांच्या गाडीचं माहीत नाही. तर इथं भांडी ही घासलेली आहे. ती सकाळी का नाही आंबट चुक्याची भाजी बनवली होती, ती बनवलीच म्हणते, घेतली होती पण बनवली नाही अजून. आणि आता जस्ट मी का नाही सकाळपासून उपाशी आहे. आता जवळजवळ किती वाजलं तुम्हाला सांगते, आता पूर्ण का नाही 4 वाजून गेले ते, म्हणजे 4 वाजत आले ते म्हणजे 4 वाजायला थोडंसं कमी आहे टाईम. तर आत्तापर्यंत अजूनपर्यंत मी घरातलंच झाडून झुटकून इतकं राडा रुडा काढला ना, तुम्ही तर बघितलंच. आपल्या किचन खाली पण भरपूर असा राडा होता, ते सगळा काढला. कोपऱ्यातल्या वरच्या जाळ्या बिळ्या सगळ्या काढून टाकल्या. भांडी बिंडी घासली. इथं मुळ्याचा ठेसा का ना मी बटीवर असताना खाल्लेला, त्याच्यावर अजून खाल्ला असता. मग सकाळी ती मावशी आल्या होत्या पहिली, पण बारामतीला जायच्या अगोदर त्यांची उधारी होती, तर ती उधारी 150 रुपये झाली. आणि आता पण मी त्यांच्याकडून सकाळी भाजीला घेतलं तर पहिलं 160 आणि ही त्याच्यामध्ये 40 मिक्स केलं आणि झालं म्हणजे 190 रुपये असं झालं. तर हे ना 40 नाही 30, कारण 2 भाजीच्या पेंड्या आणि मुळा असं घेतलेलं आहे सकाळी. मग म्हणलं आंबट चुक्याची भाजी बनवावी म्हणलं, प्रयत्न करत असते मी. तर आता फोन बी माझा खराब व्हायला लागला हो का, असंच अधूनमधून बंद पडायला लागला. मग जस्ट आंघोळ ही केली
मग म्हणलं चला एक व्हिडिओ करावं. तर माझ्या कपाळाला टिकली पण दिसत नव्हती. तर मग म्हणजे दिसत नव्हती म्हणजे नव्हती घरात म्हणून दिसत नव्हती. मग आम्ही परवाच्या दिवशी नाही का ते पॉलिसीचा हप्ता भरायला मी गेली होती ना, त्यावेळेस टिकल्याची डबी सिंदूरची बाटली आणली. मग त्या आता टिकली ही लावली, सिंदूर लावला आणि कानातल्या रिंगा कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगळ्या रिंगा दिसत होत्या, कारण ती माझी बारामतीची एक मैत्रीण, त्या मैत्रिणीनं काय केलं, त्या तिच्या रिंगा मला दिल्या होत्या की ह्या घाल आणि हे काढून टाक म्हणून. मग ह्या तशाच मी ठेवल्या होत्या पाकिटात. मग त्या कशा तरी म्हणजे कलर गेल्यासारख्या झाल्या म्हणून त्या काढल्या आणि परत आता ह्या घातल्या त्या. मग म्हटलं चला पहिला एक व्हिडिओ करावं, आहे का नाही. कसं आहे, रुटीन आपलं रोजच्या रोज दाखवलं म्हणजे बरं पडतं या, नाही का ना. नशिबात जे असेल ते घडण. आपलं काम आहे व्हिडिओ बनवायचं तर बनवायचं. तर अजून स्वयंपाक नाही केला. तसं निशा म्हणजे आमच्या नंदाची, थोरल्या नंदाची पोरगी, जे चिंचवडला असते आत्तामध्ये नाही का, त्यांच्या पोराचं एक कर्नाटकच्या पोरीसंग लग्न केलं. तुम्हाला तर तुम्ही बघितलंच. मस्त पोरगी पण आहे, पण आता ती लग्न झाल्यापासून काय इकडं आलीच नाही, फिरकली पण नाही, काहीच नाही. आमची ननंदबाई चालते 1-2 वेळा. आणि ही नंदाची पोरगी पण मला वाटतं तवाच आलेली पोराच्या लग्नालाच. त्याच्यावर आज ती एखाद्याची तारांबळ का अडचणी असते त्या एकमेकाच्या अडचणीत उभा राहावं. आणि ज्याची पण अडचण येते ना त्यांची मला लय दयामाया येते, काय सांगू तुम्हाला. कारण ही दिवस मी काढलेलं तर हे बघा, पैशावाल्या माणसाला कुणी पण अलीकडे ये म्हणतं, पण गरीबाला पण अलीकडे ये कुणी तर म्हणलं पाहिजे. मग आमच्या ननंदबाईची म्हणजे ती भाची आहे का नाही, मग त्यांची लय परिस्थिती नाजूक चालली होती. मग त्या लय त्यांचं झालं आहे कुठं ना, आता ते झोपलेले आहे. त्यांना म्हणलं तुम्ही खा. मग त्या पोरांना खाल्लं. सण्या कावे सकाळी नाश्ता करून गेली, मग त्यांना बी खाल्लं, त्यांचं करून खाल्लं. मी काय घरातल्याच कामात होते. परत काय तर स्वातीनं पण खिचडी केली ती वाटतं, दिली ती लेकरांना हे खायला. लेकरं सकाळपासून बघा त्या गाड्यावरच खेळतात, दिसते का तुम्हाला. सकाळपासून तिथंच खेळतात या. मी आपल्या घरातलं काम करत होते, सगळं घर आवरलं आता. आणि म्हणलं चला एक व्हिडिओ तर करावं, आहे का नाही. लय वेळा सांगितलं का मी व्हिडिओ करा द्यायला करावं तर लागतंयच, अपडेट द्यायला लागतंय. बऱ्याच जणांना माझे व्हिडिओ लाईक करायला आवडतात, म्हणजे आवडतात म्हणून ते लाईक करतात, आहे का नाही. ज्यांना आवडत नाही ते कमेंट टाकतात. काही जण येतात खच्चीकरण करायला, पण नाही तेवढं मी कमेंट्स करणारा रिस्पॉन्स देत नाही व्यवस्थित ना, काय नाही. आणि कसं आमच्या त्या भाचीच्या गळ्यामध्ये 2 लेकरं आहेत आणि तिची परिस्थिती एवढी नाजूक आहे ना की ती कुठं जाणार काही समजलंच नाही. मग ती तिकडं गेली होती, शेडशिंगला चालत गेली, ते शिराळमधनं शेडशिंगला चालत गेली होती. मग तिथं पण घराला कुलूपच होतं. मग तिथनं ते एका पाहुण्यांच्या इथनं फोन केला त्यांना की मामी असं झालं आहे. मी म्हणलं मामा तर मला म्हणलं मामाला लावून द्या मला न्यायला. मी म्हणलं मामा काय इथं नाही म्हणलं, तमिळनाडूला गेलं तर म्हणलं. अगे बाई आहे भुंग्यानं काय करावं ग ह्या भुंग्याला. कोण गरोदर राहतंय आमच्यात काय माहिती. पडला का रा, पडला का, पडला का वरनं पडला ना तेव्हा, तिथनंच पडला का. आमच्या इथं असं बुंगा फिरायला लागला ना तर म्हणतात कोणतरी गरोदर व्हायचं असल्याने. हो काय इथं मग अशी मला काय तर झालं या, दिसलं का एवढं मोठं. थोडंसं खाजव सुटली, मग थोडं खाजवलं ते एवढं मोठ्या ते ह्याच्यावानीच झालं, नाईट्यावानी एवढं मोठंच झालं. काय माहिती हसवाल फिरलं का काय. बुंगा फिरून गेला, कोण गरोदर राहतंय काय माहिती बाय. ते आता इथं बंगला बांधल, बंगला डेर मटका काय काय जर म्हणतात. ह्या बुंग्यानं जर का ना आपल्या घराला अशी रास करतात ना, मग ती रास बांधली का नाही, एक तर कोणतर गरोदर तर राहतं, नाहीतर ऐश्वर्याम तर येतं, आहे का नाही. गरोदर काय मी राहू शकत नाही आता. लेकाचं तर काय माझ्या अजून लगीन झालं नाही, नवऱ्यानं पण काय दुसरी बायको केली नाही, आहे का ना. त्यामुळे ती बुंगा येऊन गेला. तर चला आमची भाचीबाई भेटली ना, ती उठली ना, मग दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगते की त्यांची परिस्थिती काय झाली ती, आहे का नाही.
पावसाळा हाय पण हो का पावसाळ्यासारखं काय तर दिसतंय का तुम्हाला? कसलं ऊन पडलंय. काय नाही बघा, यंदा तळ्यात पाणी नाही, काय नाही काय नाही. आमच्या इथं तर 2 दिवसाला पाणी सोडायला लागलं ते. रोजच्या रोज पाणी ना काय होईना. तर भेटू आता पुढल्या व्हिडिओमध्ये. फोन बी माझा खराब झाला आहे, अचानकच बंद पडतं आहे मध्येच. व्हिडिओ करायला शूटसुद्धा करायला ना. काय काय झालं होतं, लय मोठा लांब का लचक व्हिडिओ करायचा होता मला. विषय लय कालपासून परवापासून विषय आहे तर, पण काय आता भेटू आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये जाय का नाही जमलं तर. नाहीतर आज व्हिडिओ शूट करते आणि सकाळी सकाळी टाकून देते. कसं सकाळ सकाळ व्हिडिओ टाकला म्हणजे बरं पडतं. दिवसभर मग टाकून नाही टाकू एवढं काय काळजी लागत नाही व्हिडिओची. तर चला बाय.